सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। नागपंचमीचा सण आमच्या आंबपगावचं ग्रामदैवतच आहे नागनाथ। आमच्या आंबपगावात नागनाथाची 3 मंदिर आहेत। त्यातल्या एका मंदिराची स्थापना आमच्या आंबपचे गायकवाड बंधू म्हणजे नाभिक समाजातील लोकांनी केली आहे। प्रत्येक वर्षी नागपंचमी दिवशी आंबपचे गायकवाड बंधू मातीची नागनाथाची मूर्ती बनवून मंदिरात पूजेसाठी आणतात। खरंच नागपंचमीचा सण आपल्या सर्वांसाठी खूपच जास्त खास आहे। प्रत्येक घरात भावांनो देवासाठी असा नैवेद्य बनत असतो आणि आमच्या घरात तर भावांनो सकाळपासून तयारी चालू होती। मी कानोले बनवायसाठी नारळ असा सोलून घेतला आणि बायकोनं त्याच खोबऱ्याचं सारण बनवून घेतलं। कानोलेची सगळी तयारी झाली। कोण कानोले म्हणते, कोण करंजा म्हणते, आम्ही कानोलेच म्हणतोय। सिद्धी पण शाळेतून आली। नैवेद्याची तयारी भावांनो एकदम जोरदार सुरू होती। गावातल्या प्रत्येक घराघरात असा नैवेद्य बनतोय भावांनो। इकडे कानोले तयार झाल्यानंतर बायकोने पोळ्या बनवायला घेतल्या। अशा भारी भारी पोळ्या बनवल्या बायकोने। खरंच भावांनो आपली संस्कृती जबरदस्त आहे, ती आपणच जपायला पाहिजे। सण असू द्यात नाहीतर काही कार्यक्रम असू द्यात, ती सगळं आपण आनंदाने केलं पाहिजे। सगळीकडे असे सणाचं भावांनो आनंदी वातावरण झालं। पोळ्या तयार झाल्या आणि नैवेद्य पण तयार झाला भावांनो आणि आम्ही सरळ निघालो नैवेद्य घेऊन नागनाथ मंदिराकडे। हे आहे भावांनो आमच्या हेळापसलं नागनाथाचं मंदिर। ह्याच मंदिराची स्थापना आंबपच्या गायकवाड बंधूंनी केली आहे। नागपंचमी दिवशी गावातले सर्वजण इथल्या मंदिरात मनोभावे प्रार्थना करून नैवेद्य अभिषेक वाहतात आणि मनोभावे पूजा करतात। तसं बघायला गेलं तर भावांनो आमच्या गावचा इतिहास आमच्यासाठी लयच मोठा आहे। कारण नागनाथ देवाची स्थापना कशी झाली, देव कसा आला, हा लय मोठा इतिहास आहे भावांनो। आम्ही पण दोघांनी नैवेद्य दाखवून देवाचं दर्शन घेतलं आणि आलो मोठ्या मंदिराकडे। मंदिरात प्रवेश केल्या केल्या बघितलं ही रांगोळी असली भारी वाटली, जबरदस्त वाटली आणि आमचे ग्रामदैवत श्री नागनाथ देवाचे असे मन भरून दर्शन घेतले। मन प्रसन्न झालं। असे भरपूर लोक नागपंचमी दिवशी देवाच्या दर्शनाला येतात आणि ह्या दिवशी झोकाळ हा हमखास असतो। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।